ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू मने निवृत्ती दाशू अवधारी जितो ध्यानं मूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपादुका मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो काळकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। नमस्कार सर्व देवांना नमस्कार। नमस्कार कीर्तन रंगा संत श्रोते भाविक लिंगा प्रेम चढो माझी अंगा ध्येय निसंग होऊन या आरंभी नमितो देव दैवता कुळीच्या कुळस्वामिनी आता मुख्य सद्गुरु तो दाता चरणी माथा जयाच्या चंडी विनायक मारुती बहिरी हरिहराच्या मूर्ती ब्रह्मरूप ब्रह्मीच्या मूर्ती आदिशक्ती आदिमाया चोखोबा माझा गणपती राधाई महारीन सरस्वती गोरोबा बलभीम मारुती अगाध कीर्ती जयाची सावता माझा काळ बहिरी उदर विरोनिया करी पोटा साठविला हरी निज निश्चय आदिनाथ निवृत्तीनाथ ज्ञानराज महाविष्णूची ज्योत सोपान ब्रह्मरूप मूर्त आदिशक्ती मुक्ताबाई नवविध भक्ती नवविध रत्न आरंभी करतो स्तवन तुका म्हणे आलो शरण करीतो नमन सेवेशी। ह्या अभंगामध्ये 9 देवता सांगितलेल्या आहेत आणि ते देवता असे आहेत। मुख्य हा सद्गुरुदाता आहे। सद्गुरू आपण जे सद्गुरूंना शरण गेलो असे जे सद्गुरू आपापले असन ते सद्गुरूचं नाव प्रथम येतं, त्याच्यानंतर येतं कुलस्वामिनी येते। सद्गुरू ही कुलस्वामिनी आपली। त्याच्यानंतर येतो गणपती। गणपती हा कोण आहे तर गणपती चोखोबा झालेले आहेत। सरस्वती कोण झाली तर सरस्वती राधाई झाली। बलभीम मारुती कोण झाला तर गोरोबा काका झालेत। काळभैरव कोण झाला तर सावतामाळी झाला। आदिनाथ गुरु निवृत्तीनाथ आणि विष्णू ज्ञानेश्वर महाराज। आदिनाथ कोण झाले तर निवृत्तीनाथ महाराज झालेत। विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर महाराज। अशा प्रकारे संत सोपान काका ब्रह्मदेव झाले। आदिशक्ती आदिमाया कोण तर संत मुक्ताबाई। हे नवरत्न हे महाराष्ट्रातील संत शिरोमणी नवरत्न आहेत आणि यांच्याच कृपा आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्रामध्ये परमार्थाचा पाया रचला गेला। संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत बहिणी म्हणे ओजा आणि फडकती ध्वजा।